संदर्भात जे काही ई केवायसी ची प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू होणार आहे, तर त्याबाबत सरकारी सूत्राकडून मिळालेले नवीन अपडेट काय आहेत आणि सोबतच जुलै महिन्याचा हप्ता कुठल्या दिवसापासून किंवा कुठल्या तारखेपासून लाडक्या बहिणीच्या खात्याला प्राप्त होणार आहेत आणि ज्यांचे हप्ते मे महिन्यात किंवा जून महिन्यात बंद झाले किंवा आलेले नाहीत, तर अशांनी काय करायचं याचीच माहिती आपण या पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण जे काही लाडक्या बहिणीच्या संदर्भात सातत्यानं खोट्या किंवा चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या येत असतात, तर याचं कारण म्हणजे जेवढ्या काही लाडक्या बहिणी आहेत, तर ह्या 80-90% जास्त लाडक्या बहिणी ज्या काही 1,500 रुपये अनुदानासाठी पात्र ठरलेल्या आहेत, तर ह्या बहुतांश गावखेड्यातील आहेत, अशिक्षित आहेत, अडाणी आहेत, भोळ्या बाबड्या आहेत. त्याच्यामुळं या त्यांच्या भोळेपणाचा गैरफायदा एकतर सरकारही घेतं आणि दुसरीकडे जे काही बनावट माध्यमं आहेत, तर त्या माध्यमांच्या द्वारे सुद्धा या लाडक्या बहिणींना दिशाभूल करणारी किंवा चुकीची माहिती सातत्यानं दिली जाते की या बँकेमध्ये पैसे जमा झाले, या 12 जिल्ह्यामध्ये झाले, या अमक्या अमक्या हे करा, ते करा, असे चुकीच्या अनेक बातम्या दिल्या जातात. आणि मग त्याच्यामुळं काय होतं की मग काम धंदे सोडून मग ह्या बहिणी या दुकानावर जा, त्या दुकानावर जा, या बँकेत त्या बँकेत त्यांचा वेळ, श्रम आणि पैसा ह्या गोष्टी विनाकारण वाया जातात. तर असं होऊ नये यासाठी 1-1.5 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की लाडक्या बहिणीच्या संदर्भात 30 एप्रिलला जी काही केवायसी ची प्रक्रिया थांबवण्यात आली होती, तर त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 60 लाख बहिणी सरकारनं अपात्र ठरवल्या. मात्र त्या कुठल्या कारणामुळे ठरवल्या हे सरकारनं लेखी कुठल्याच बहिणीला सांगितलेलं नाही. तोंडी मात्र त्याची कारणं आदित्य तटकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी सुद्धा सांगितलेले आहेत की काहींचं वय 60 वरून 65 झालं, 66 झालं, काहींचं उत्पन्न मर्यादा 2.5 लाखाची 3 लाख झाली, 5 लाख झाली, काहींकडे पहिले सुरुवातीला लोटगाडा होता, त्याच्यानंतर त्यांच्या त्या लोटगाड्याचं 4 चाकी वाहन तयार झालं, किंवा काहींच्या कुटुंबामध्ये 4-4, 5-5 लोक नोकरीवाले सापडले, किंवा काहींकडे अजून दुसरं कारण सांगितली, त्या निराधाराचंही वेतन घेत होत्या आणि ह्याही वेतन घेत होत्या. मात्र याबाबतचे पुरावे सरकारनं कुठल्याही बहिणीला दिलेले नाहीत. पहिल्या टप्प्यामध्ये जाणीवपूर्वक 60 लाख बहिणी चुकीच्या केवायसीमुळे अपात्र ठरवल्या, त्याच्यानंतर पुन्हा 20 लाख बहिणींची त्याच्यामध्ये भर पाडली, त्याच्यानंतर तो आकडा आता 92 लाखापर्यंत गेलेला आहे. आणि टप्प्याटप्प्यानं ह्या अशाच दर महिन्याला 5 लाख 10 लाख बहिणी कमी करून सरकारला ही योजना कायमस्वरूपी बंद करायची आहे, किंवा नव्यानं याची केवायसी करायची किंवा नाही करायची. ज्या दिवशी प्रत्यक्ष सुरुवात होईल त्याच दिवशी खरं मानायला हवं. त्याच्यानंतर जुलै महिन्याच्या संदर्भात सरकारकडे कुठेही सध्या तरी निधीची तरतूद झालेली नाही. लवकरच या निधीची तरतूद झाल्याच्या नंतर ज्यावेळेस हा वित्त विभागाकडे निधी वळता होईल, तर त्या दिवशी त्याचे अपडेट येतील. सध्या तरी जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत कुठलेच अपडेट प्राप्त झालेले नाहीत. तेव्हा चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. हे जुलै महिन्याचं अपडेट आहे. त्याच्यामुळे सरकारकडून ज्या दिवशी प्रसिद्धी पत्रक येईल की केवायसी ची प्रक्रिया सुरू होईल, त्याच दिवशी ती प्रक्रिया सुरू होईल. बाकी ज्या काही बातम्या येत राहतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा किती नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.